को पावर्ड बाय टेक्नो. अजून तर पूर्ण निकाल आलेले नाहीत. दावे प्रतिदावे होत आहेत. निकाल पूर्ण आल्यावर मला वाटतं याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीनं काँग्रेसचं म्हणणं आहे हेही कुठेतरी गृहीत धरलं पाहिजे. कारण काही ठिकाणचे अर्धा तास पाऊण तास CCTV कॅमेरे हे नाही आहेत. आणि हे का होतंय नेमकं आणि अशाच वेळेस का बंद असते ते कॅमेरे, या सगळ्याची चौकशीची आवश्यकता असं मला वाटतं. सर, एकीकडे निवडणुका विधानसभेच्या महाराष्ट्राच्या जवळ येत आहेत, तर दुसरीकडे शिंदे गटाकडून वारंवार उल्लेख केला जातोय की मागच्या टर्ममधला 2.5 वर्षाचा कालावधी जो आहे तो उद्धव ठाकरे यांना देऊ केलेला होता. उद्धव ठाकरे यांनी जसा दावा केलेला आहे पूर्णपणे फेटाळलेला आहे त्यांनी. मला असं वाटतं जर देऊ केलं असतं तर आमची शिवसेना आणि भाजपची युतीच तुटली नसती. हे कशाला सांगतात? देवेंद्र फडणवीसांनी सांगावं ना, अमित शहानी सांगावं ना. हे कोण सांगणार आहे? हे कोण आहेत? त्यांचे दलाल आहेत का त्यांचे चमचे आहेत? त्यामुळे मला असं वाटतं ही भूमिका काय त्यांच्याशी चर्चा केलेली होती का? चर्चा भारतीय जनता पार्टीचे नेते अमितजी शहा यांच्याशी झालेली होती आणि ते त्या पद्धतीनं वागले नाही म्हणून या सगळ्या गोष्टी पुढच्या महाराष्ट्रातल्या घडलेल्या आहे. हे वारंवार शिवसेनेनं सांगितलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीने ह्या सगळ्या गोष्टी कबूल केलेल्या आहेत. जो आता निकाल लागेला आहे हरियाणा आणि काश्मीरचा, तोच निकाल महाराष्ट्रामध्ये देखील लागेल असं युतीकडे अजून हरियाणा आणि काश्मीर पूर्ण निकाल मी बघितला नाही. मला असं जे कळतंय की जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या बाजूचा लागला आणि इकडे भाजपच्या बाजूचा लागला आहे. महाराष्ट्र हा वेगळ्या मातीचा आहे. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी 100% पराभूत होणार आहे. लोकसभेला जशा पद्धतीनं जागा आम्ही महाविकास आघाडीने जिंकल्या त्याच प्रमाणात नव्हे त्याच्यापेक्षा 2 पाऊल पुढे महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेत आम्ही विजयी होऊ. सर, ज्या पद्धतीचा निकाल जम्मू काश्मीरमध्ये बघायला मिळतो आहे, तुम्हाला वाटतं की 370चा उपयोग ज्या पद्धतीनं प्रमोशनसाठी करण्यात आलेला होता कुठेतरी ते एक्सेप्ट नाही केलं? हे बघ 370 मुळे काय बदल झाले हे भारतीय जनता पार्टीने सांगावं. दहशतवादाच्या घटना मागच्या काळातल्या बघितल्या तर आधीच्या पेक्षा जास्त घडलेल्या आहेत. आज काय झालं तिथं 370 हटवून काय झालं? ठीक आहे, आम्ही 370 हटवण्याच्या बाजूचे होतो, परंतु भारतीय जनता पार्टीनं फक्त राजकीय वापर त्याचा केलेला आहे. मला असं वाटत नाही की याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झालेला आहे. फक्त मला असं वाटतं त्यांनी याच्यातून राजकीय फायदा करण्याचा प्रयत्न केला, परंतु जनतेने हे नाकारलेलं आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या या निवडणूक निकालाचा परिणाम महाराष्ट्रावरती ज्या विधानसभा निवडणुका येणार आहेत त्याचं जे जागा वाटप सुद्धा महाविकास आघाडीचं सुरू आहे, त्या जागा वाटपावरती काँग्रेसच्या एकूणच बार्गेनिंग पॉवरवरती होणार आहे. कारण जागा वाटपामध्ये तू मैमे सुरू आहे, मोठ्यावर रस्सीखेच सुरू आहे. आता या निकालाचा परिणाम या जागा वाटपावरती होईल का? काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होईल का? असं कुठेही नाही. आमची कुठेच तू मैमे चालू नाही. अतिशय सामंजस्यानं आमच्या तिन्ही पक्षाचं जागा वाटप होतंय. बाकीचे सहकारी पक्षांचं सुद्धा या संदर्भात बोलणं होतंय. त्यामुळं कपोलकल्पित काही बातम्या असतील तर त्या खोट्या आहे. मला वाटत नाही फार आता दसऱ्याच्या नंतर येणाऱ्या 2-4 दिवसात या सगळ्या बाबतीत सुस्पष्टपणे कोणत्या जागा लढणार. कारण आता निवडणूक ह्या 8 आठवड्याभरात जाहीर होऊ शकते. त्यामुळे उमेदवार निवडण्याची प्रोसेससुद्धा सगळ्या पक्षांना सुरू करायची आहे. त्यामुळे इथं कुठे तू मैमे नाही, कोणीही बार्गेनिंग करत नाही. निवडून येणं एक क्रायटेरिया आहे आणि त्या आधारावर आमचं जागा वाटप 100% चांगल्या पद्धतीनं होत आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा जो दावा आहे तो कुठेतरी कमी पडेल का? त्यांचा मुख्यमंत्री पदाचा जो दावा आहे तो हे बघा, आम्ही कोणताही पक्ष मुख्यमंत्री पदासाठी लढत नाही. आत्ताच या कार्यक्रमात उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही लढतोय. आज हा महाराष्ट्र त्यांनी भारतीय जनता पार्टीने 2014ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हटलं होता. आज यांनी हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला हा पुन्हा एकदा विचारण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी या महाराष्ट्र धर्मासाठी या महाराष्ट्रद्रोह्यांना इथून ज्यांनी महाराष्ट्र लुटायला काढलेला आहे, गुजरातला विकायला काढलेला आहे, यांना हटवणं, यांना घालवणं हे आमचं सगळ्यात आधीचं उद्दिष्ट आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये मनसेचे संभाव्य उमेदवार संदीप देशपांडे काय नाही, त्याला काय निवडणुकीत ज्याला ते राहू शकतात. त्यामुळं असं निवडणुकीत कोण उभं राहतं, सगळ्यांनी उभं राहावं. ज्याला त्याला उभं राहण्याचा अधिकार. याच्याविषयी फार जास्त चर्चा करण्याची मला असं वाटत नाही. उमेदवार तो उभं राहतच असतात ना सगळ्या निवडणुकीला. ते उभं राहत असतील तर काय प्रॉब्लेम. काल मनसेचा बाळानंद कोकर यांनी पुन्हा एकदा संकेत दिले आहेत की पुन्हा मनसे महायुतीत जाऊ शकते.
आहे. कसं पाहता आधीच लोकसभेत बिनशर्त पाठिंबा, त्यानंतर 200-250 जागा लढणार अशा प्रकारे दावा आणि आता पुन्हा महायुतीमध्ये जाण्याचे संकेत. मला असं वाटत नाही आता ते जातील, कारण या सगळ्या त्यांच्या रोजच्या अदलबदल भूमिका, आज ही भूमिका, उद्या ती भूमिका, मागच्या निवडणुकीत तिसरी भूमिका, या निवडणूक चौथी भूमिका आणि पुन्हा विधानसभेला 5वी भूमिका. जनतेला त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. ओबीसी संदर्भात आज निर्णय होणं अपेक्षित होतं. कॅबिनेट बैठकीमध्ये आज ओबीसी संदर्भात धनगर आणि धनगड या संदर्भातला निर्णय होणं अपेक्षित होतं. मात्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज रद्द झालेली आहे आणि याच्यावरूनच वादंग आदिवासी नेत्यांनी जाळीवर उडी मारणं हा प्रकार दिसून आला होता. मला माहिती नाही आज हा निर्णय होता की नव्हता, परंतु या सगळ्या भूमिकेमध्ये धनगर समाजाच्या सुद्धा आणि आदिवासी समाजाच्या सुद्धा भावना, त्याचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे. असं म्हटलं आहे की या निवडणुकीमुळे लोकशाही मजबूत होते हे स्पष्ट आहे. कोणत्या निवडणुकीमध्ये? जम्मू काश्मीर आणि हरियाणा. चांगलं आहे ना, लोकशाही मजबूत व्हावी. तुम्ही लोकशाहीचा गळा घोटून एवढंच अपेक्षा आहे. साहेब, संजय शिरसाट यांनी असं पण म्हटलंय की उद्धव ठाकरे यांनी ऐकलं नाही, त्याच्यामुळेच आम्हाला उठाव करावा लागला. उठावाला सुद्धा ते एक कारण होतं. मला वाटतं संजय शिरसाट किती वाजता बोलले? सर, हिंदी में जानना चाहेंगे, जम्मू कश्मीर हरियाणा दोनों जगह के चुनाव के नतीजे सामने आ रहे हैं, महाराष्ट्र में इसका कितना असर होगा? महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का है, फुले शाह अम्बेडकर जी का है. कोई इलेक्शन का प्रभाव महाराष्ट्र पे नहीं होगा. महाराष्ट्र का प्रभाव देश पे होता है और वो आने वाले समय में इस विधानसभा के बाद देश पे होगा. चुनाव आयोग पर आरोप लगे कि वेबसाइट धीरे चल रही थी उनकी हरियाणा में. चलते हैं, चुनाव आयोग कुछ भी करता है. भारतीय जनता पार्टी को मदद करने के लिए चुनाव आयोग तो उनका घर का काम करने वाली संस्था जैसा काम करती है, इसलिए हो सकता है. थैंक यू. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.